भाई लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी नवी सांगवीमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। अटल महाआरोग्य शिबिर या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्याची तपासणी केली जाते। बऱ्याचशा तपासण्या चालू आहेत आणि आता सोनोग्राफीसाठी या ठिकाणी रांग लागलेली आहे। आपण पाहू शकतो बाजूला ज्या महिला बसलेल्या आहेत त्या सोनोग्राफीसाठी बसलेल्या आहेत आणि या ठिकाणी एक ताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, कशासाठी आलेल्या आहेत आणि काय त्रास आहे? मी प्रतीक्षा अतुल जाधव वडगाव मावळ येथून आलेली आहे। माझ्या सासूबाईंना पोटाचा आजार आहे, तर त्यांच्या सोनोग्राफीसाठी तसेच त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर अनेक चेकअप परत केलं पुढे, तर ते वेगवेगळे आजार नाही का झाले। डॉक्टर म्हटले की जाता सर्व चेकअप इथं मोफत होणार आहे। जर तुम्हाला एखादी शस्त्रक्रिया वगैरे करायची असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला येऊन भेट देऊ शकता आणि त्याच्यामध्ये आमच्या मोफत शस्त्रक्रिया करू शकतो। काय वाटतं एकंदरीत आरोग्य शिबिरामध्ये येऊन कसं काय अनुभव काय? अनुभव म्हणजे असं की बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असते, काही ठिकाणी तर काहींना नाही का म्हणजे चेकअप करण्यासाठी काही वेळेस पैसे नसतात, काही मग इथं येऊन सगळे चेकअप मोफत झालेले आहेत। त्याच्यामध्ये मग सगळ्या एकंदरीत नाही का कोणाच्या शस्त्रक्रिया करायच्या असतील तर त्या पण मोफत होणार आहे। त्याच्यामध्ये तपासणी होणार आहे, सोनोग्राफी फ्री आहे ना? हो, सर्व फ्री आहे। कुठून आले? इथूनच आले तुला सांगितलं। काय त्रास? माझ्या मुलीची सोनोग्राफी करायची, तिला पोटाचा त्रास आहे। काय वाटतं एकंदरीत या शिबिराविषयी? अश्विनीताई जगताप आणि शंकरभाऊ जगताप यांनी आयोजन केलेलं आहे, काय सांगाल? त्यांनी खूप ट्रायसाठी भरपूर केलं। कुठून आलाय तुम्ही कुठून आला? पिंपळे बरोबर। काय वाटतं आरोग्य शिबिरात आलात तुम्ही, आता सोनोग्राफीसाठी रांगेला आहात, काय वाटतंय? छान वाटतंय ना, आपलं आरोग्य चांगलं करतात, आपल्यासाठी झटतात झोपतात, प्रत्येक वेळेस ते करतात भरपूर झटतात ते। त्यांनी गावात काय नव्हतं पहिलं, आम्ही पाणी भरायला त्या वारजे आहे ना तिथं राजायचे तिथं जात होतो। पूर्वी नळ नव्हते, आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा तिथं आता बस स्टॉप आहे ना तिथं फक्त 4 नळ होते, अवघं गाव तिथं पाणी भरत होतं। आता त्यांनी घराघरात पाणी केलं, एवढं घरं केली, रोड केलं। आम्ही एवढ्या चिखलातून पहिलं चाललो 1992 साली, तेव्हापासून आम्ही तिथं म्हणजे आम्हाला 30-35 वर्ष झाले। भाऊंना लय जवळून ओळखत, आमच्या शाळेत काम आहे। भाऊंनी ते आई वारल्यावर बी आम्हाला खूप सहकार्य केलं। आता भाऊ गेले, भाऊ जाऊन 1 वर्ष झाले जवळपास। आता अश्विनी तसंच करतात, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं करायला अजून चांगलं करतात। लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्त हे आरोग्य शिबिर भरवण्यात आलं। शंकर भाऊंनी आणि अश्विनीताईंच्या माध्यमातून चाललेलं आहे। त्यांना जर काही सांगायचं झालं, त्यांना सांगायचं झालं किंवा मेसेज द्यायचा झाला तर काय द्याल? चांगलंच म्हणून द्याल ना, ते सगळ्यांची खूप काळजी घेतात, गावाची पूर्ण काळजी घेतात असं म्हणलं तरी चालेल। शंकर शेठ आम्हाला पण म्हणजे ते तर खूप लहान होते, त्यांचे भाऊ वारलेले पण माहिती, त्यांचे जे जुळे भाऊ होते ना ते सुद्धा माहिती आहे। खूप चांगले म्हणजे आमच्या आईंना पण त्यांनी खूप हे केलंय, आम्ही बी त्यांना खूप आदर करतो। आता मी राहायला घरकुल चिखलीला गेले पण मी तिथून आले, खूप त्यांचं सहकार्य आम्हाला आहे ना, आम्हाला असं वाटतं नाही का त्यांनी वारंवार निवडून यावं। आणि अश्विनीताई पण तसेच। एकंदरीत आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी रुग्णांची सेवा शंकरभाऊ जगताप आणि अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून चालू आहे। कॅमेरा पर्सन नागेश, निखिल सुप्रे, पुणे।